कंबरदुखीच्या आजारामध्ये स्पायनल कॅनल टेनोसिस हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आढळतो. हा शक्यतो वयस्कर रुग्णांमध्ये जास्त करून दिसून येतो, परंतु आजकाल तरुण रुग्णांमध्ये पण दिसतोय. यामध्ये तुमचा जो स्पायनल कॅनल असतो तो अरुंद होतो. नॉर्मली हा 16 ते 18 असतो, पण हा 8 ते 10 किंवा त्यापेक्षा पण कमी होतो. त्याचे लक्षण स्वरूप तुम्हाला कंबरदुखी जाणवू लागते, पायामध्ये बधीरपणा येतो, पाय जड होतात, तुम्ही नीट चालू शकत नाही. यामध्ये एक कॉमन सिम्पटम दिसतं, त्याला न्यूरोजेनिक कॉडिकेशन म्हणतात. 500 मीटर किंवा 1 किलोमीटर चालल्यावर तुमचे पाय बधीर होतात, जड होतात, पायामध्ये प्रचंड मुंग्या येऊ लागतात, तुम्ही नीट चालू शकत नाही, तुम्हाला बसून घ्यावंसं वाटतं, बसून घेतल्यावेळी लक्षणे कमी होतात. शॉपिंग कार्ट साईन दिसून येतं, म्हणजे तुम्ही जसं शॉपिंगची बॅग घेऊन खाली वाकून चालतात, तसं यामध्ये तुम्ही खाली वाकून चालल्यावर तुम्हाला बरं वाटतं. आणखी याच्यामध्ये जर आजार गंभीर झाला तर मोशन आणि युरिनचा कंट्रोल जातो. याला कॉडा इक्विना सिंड्रोम म्हणतात. अशा प्रकारे तो गंभीर पण होऊ शकतो.